आणि मला असं वाटतं की तू स्वतः या मेजर सिटीजना व्हिजिट कर आणि तिथल्या रिसर्च टीमशी बोलून घे. काय आहे, सुरुवातीपासून सगळी कामं लोकांवर सोडून आहेत ना. अरे साक्षी, कसा आहेस तू? मी मस्त. तू काय आकाशवर लक्ष ठेवायला आलेस का? अरे अरे आम्ही डिनरचा प्लॅन केलाय. सो तिला बोललो इथेच आहे, इथूनच जाऊ. एक तर दिवसभर मी कामात असतो, घरी गेल्यावर पण काही ना काहीतरी सुरूच असतं. मला हिला वेळच देता येत नाही. मग आज बोललो बस आज की शाम मॅडम जी के नाम. आणि दादा बाय द वे मला त्याच्यावर लक्ष ठेवायची गरज नाही कारण तो आहे इतका गुड बॉय. ग्रेट, असेच राहा. बाय आकाश, तुला माहितीये ही लहानपणी माझ्या मागे मागे फिरत बसायची. कोणी काय बोललं की लगेच यायची, जय दादा जय दादा. लहानपणीच ठरवलं होतं माझ्या बहिणीला कुठल्याही गोष्टीची कमी पडू देणार नाही. आपली फॅमिली, आपली नाती खूप स्पेशल असतात ना. दादा आमच्यासाठी फादर फिगर आहे. एक वडील आपल्या मुलीसाठी जे करतील ना ते सगळं दादाने आमच्यासाठी केलंय. माझं कम्फर्ट झोन, माझं सेन्स ऑफ सिक्युरिटी, माझे लाड सगळं दादाने केलंय. आणि आता तर माझ्यासाठी इतका मोठा रूल सुद्धा ब्रेक केला. सो थँक्यू सो मच. थँक्यू. एवढी मोठी झालीस माझ्याशी फॉर्मल बोलायला. आणि मी एवढं काही केलं नाहीये. आईच्या खांद्यावरचा भार हलका करायला गेलो होतो बस. पप्पांच्या खांद्यावरचा भार कमी करायचा होता मला. म्हणून मला वाटलं की आता मला जॉब आहे तर विचारते ऍडव्हान्स सॅलरी मिळेल का. दादा काय झालं, अचानक असं बोलता बोलता थांबलास? काही नाही. दादा यू ओके? हो, तुम्ही वा पुढे. एखादी फिल्म वगैरे बघा. येस दॅट्स ऑलरेडी अ प्लॅन. चला बाय. हो. येस बाय. अनुदिनी अनतापे तापलो राम राया परमदिन दयाळा नीरसी मोहमाया अचपळ मन माझे नावरे आवरिता तुझ विण क्षीण होतो धाव रे धाव आता. काय झालं बाळा? काही कळत नाही आजी. काय रे? रेस्टलेस वाटतंय. आज समहाऊ काहीतरी चुकलंय असं वाटतंय. असं वाटतंय ना, मग चांगलंय की. रेस्टलेस वाटतंय हे चांगलंय. अरे बाळा, आपण चुकलो हे जर स्वतःला वाटलंच नाही तर त्याला सुधारण्याची शक्यताच संपते ना. आपण सगळे चुकतो त्याची जाणीव असणं खूप महत्वाचं आहे. आणि चुकांमधनच तर आपण सुधारतो ना, त्यातूनच आपण शिकतो. हो ना? थँक्स. काळजी घे. काय रे, काय झालं सांग मला. काही नाही, दमलोय. एवढी धावपळ करतोस, दगदग करतोस, एवढा हा ट्रॅफिक, दमायला होणारच. आवडतो. प्लीज मला कॉफी सांगशील एक? आत्ता? काय झालंय जयला? कसली चूक? काय बोलत होता? काहीतरी घडलं याला, असं नाही पाहिलं कधी बाबा. मॅम मॅम मी सांगू, नक्कीच पुरीची भानगड असेल. नाही म्हणजे दुसरं काही असतं तर जयदादा बोलला असता ना आपल्याला. तू कॉफी कर. ठीक आहे.
बोल आकाश. दादा कॉंग्रॅच्युलेशन. बँगलोरवरून रेड्डींचा फोन आला होता. त्यांना आपला प्रोजेक्ट खूप आवडलाय. मला वाटलं नव्हतं ते एवढ्या लवकर हो म्हणतील. आणि हे सगळं शर्वरीमुळे झालंय. तिने मला काय सजेशन्स दिले होते आणि मी ते चेंजेस केले आणि त्यामुळे आपल्याला ही डील मिळाली. दादा, ही शर्वरी आहे ना खरंच आपल्यासाठी लकी जाम आहे बघ. म्हणजे बघ ना, ती इतकी पॉझिटिव्हिटी आणते प्रोजेक्ट मध्ये. आय रिअली लाईक हर. अँड कॉंग्रॅच्युलेशन्स. अरे मला काय, तुम्हा दोघांना कॉंग्रॅच्युलेशन्स. इतक्या लवकर साक्षी ऑर्गॅनिक्सला पहिलं डील मिळालं सुद्धा. आय एम प्राऊड ऑफ यू. टीम वर्क आहे दादा. आय एम सो हॅपी. गुड. ते पैसे मला माझ्या बहिणीच्या साखरपुड्यासाठी हवे होते. पप्पांच्या खांद्यावरचा भार कमी करायचा होता मला. हां आकाश, ऐक ना, या प्रोजेक्टवर जे जे काम करतायत ना त्यांना कंपनीकडून 1 महिन्याची एक्स्ट्रा सॅलरी दे. आय मीन बॉस म्हणून तुझ्याकडून पहिल्या डीलचं ॲप्रिशिएशन दिलं गेलं पाहिजे ना. आणि हे पैसे त्यांना उद्याच मिळाले पाहिजेत. हो, म्हणजे त्यामुळे एक टीम स्पिरिट तयार होईल. मन लावून काम करतील. एक मोटिवेशन मिळेल सगळ्यांना. ग्रेट आयडिया दादा. मी लगेच अकाउंट्स मध्ये कळवतो. शुअर. पण दादा सध्या तरी या प्रोजेक्टवर फक्त शर्वरीच काम करते. हां, मग तिला द्या पैसे. डन. ओके, गुड नाईट. बाय. 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 दादरला ती ऑर्डर द्यायची ना, त्यांना मटकीची उसळ हवी आहे, तर मोड आलेत का बघ जरा. काय हो, जरा निवडा ना नीट. लेकरावाने खेळत बसलेत नुसते. KEM ला 10 डबे द्यायचे. त्याच्यामध्ये एका डब्यामध्ये आपल्याला भेंडी बटाटा करायचा आहे बरं का. आणि सगळं सामान आणायला पाहिजे ग. किराणा माल किती सगळं महाग झालंय. आणि गॅसचं पण अजून प्रॉब्लेम सुटलाच नाहीये. कधी हे युद्ध थांबतंय ना असं झालंय मला. मम्मी, तू इथे परळमध्ये राहून बडबड करशील म्हणजे काय तिथे ते भांडण सॉल्व्ह होणार आहेत? बाय, कोणाचा फोन होता ग? काही नाही मम्मी, कंपनीचा फोन होता. शरू. हॅलो आकाश दादा. हॅलो. काय नेटवर्क. 1 मिनिट थांब. हॅलो. त्या कदमांकडे ना 1 तारखेला आपल्याला पुरणपोळ्या द्यायच्या आहेत, तर चण्याची डाळ आणावी लागेल. तेवढी पुरणार नाही आपल्याला. तुला प्रमोशन मिळालं? अनु, अगं जॉब लागल्या प्रमोशन मिळतं का? पण आम्हाला आमच्या कंपनीचं पहिलं मोठं डील मिळालंय. आणि कंपनीने बोनस म्हणून जे जे लोक ह्या प्रोजेक्टवर काम करतात ना त्यांना एक्स्ट्रा पगार द्यायचं ठरवलंय. सकाळीच पैसे अकाउंट मध्ये ट्रान्सफर होतील. स्वामींचा आशीर्वाद आहे ग. खरंच कुठल्या ना कुठल्या रूपात आपल्या पाठीशी उभे असतात. हो, ऐकलं का? मी आभार मानून येते. गॅस बंद कर नंतर. स्वामी, मोठं टेन्शन गेलं. थँक्यू. लक्ष असू दे स्वामी. Sunday